वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आलेलो आहोत कराडला. काल सकाळी कोयना एक्सप्रेसनी ठाण्यावरून निघालो ए सी चेअर कारनी आणि संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास कराडला उतरलो. कारण गाडी 1 तास उशिरा होती. नंतर हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आज सकाळपासून आम्ही मारुती दर्शन आम्ही आलेलो आहे ते 11 मारुतींचं दर्शन घेण्याकरता. इथे 4 दिवसाची आमची ही ट्रिप आहे. आज जाणार आहे ते सज्जनगड आणि 3 मारुती आणि जर वेळ मिळाला तर यशवंतराव चव्हाणांची जी समाधी आहे कृष्णा आणि कोयना नगरच्या संगमावर ते बघू. उद्या परत एक मारुती करू. असे 11 मारुतीचं आमचं दर्शन आहे. आणि शेवटचा दिवस आमचा जो असेल तो कोल्हापूरला आहे. तिकडे अंबाबाईंचं दर्शन घेऊन ज्योतिबांचं दर्शन आणि मग रात्रीच्या महालक्ष्मीने परत येणार आहोत. तर पर डेचे असे आपण एपिसोड करणारच आहोत. बहुतेक 3-4 एपिसोड होतील 11 मारुतीच्या दर्शनाचं. त्याची माहिती जे काय असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. आता सकाळचे वाजले आहेत 7. हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करू आणि मग आमची गाडी आल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर चला आता आपण निघूया आपला 11 मारुती दर्शनाचा प्रवास आणि तो कसा होतोय हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. कोयना एक्सप्रेसमध्ये लंच करता आम्ही हे जेवण मागवलं होतं फोनवरनं आणि पुण्याला आम्हाला यांनी ते डिलिव्हर केलं. चांगल्यापैकी ही थाळी दिली होती. बरंच काही इथे खाण्याकरता दिलं होतं. आजकाल ही सर्व्हिस सुरू झालेली आहे. तुम्ही फोन करून सांगितलं का तुम्हाला जेवण येतं आणि हे प्रवास बघा. छान असा प्रवास चालू आहे. पुण्यानंतर आम्ही आलो आहे ते विजय वाठारे साहेब म्हणून डोंबिवलीचे आहेत. तर त्यांच्याबरोबर आम्ही 11 मारुतीची सहल करत आहोत. कोयनानी निघालेलो आहे आणि कराडला आमचा हॉल्ट आहे. 3 दिवस झालेली आहे आणि तुम्ही बघताच आता सनसेट पण काय छान ट्रेनमधनं दिसतोय. संध्याकाळी 6च्या सुमारास 6-6:15च्या सुमारास आम्ही कराडला उतरलो. कारण गाडी 1 तास लेट होती. चेअर कारनी आमचा प्रवास अतिशय सुंदर झाला. AC पण छान होता आणि आम्ही ह्या कराडच्या पंकज एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये पोचलो. ही आहे ती आमची रूम आहे. छान छोटीशी रूम आहे पण चांगली सुंदर अशी. गरम पाणी नाही आहे. स्वच्छता बऱ्यापैकी चांगली आहे. इथेच आमचा मुक्काम 3 दिवस आहे आणि कराडवरनं आम्ही बरेचसे मारुती करणार आहोत. जवळजवळ 9 मारुती आम्ही कराडमधनं सकाळी निघून संध्याकाळपर्यंत करणार आहोत. तर ही बघा बाथरूम पण पैकी अशी टॉयलेट बाथरूम पण स्वच्छ आणि नीट आहे. हे पुणा बेंगलोर हायवेला टच असलेलं हे हॉटेल आहे आणि व्हेजिटेरियन हॉटेल करता हे फेमस आहे. ते हे त्यांचं रिसेप्शन आहे. बऱ्यापैकी गर्दी नेहमी इथे डिनरला आणि लंचला सुद्धा व्हेजिटेरियन फूड खाण्याकरता आहे. हे त्यांचं रिसेप्शनचा फ्रंट हॉल आहे आणि बाहेर तुम्हाला दिसतंय ते पुणे बेंगलोर हायवे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे ट्रॅफिक खूपच आहे. लक्झरीज मला या हायवेला जाताना आपल्याला दिसतात. नेक्स्ट डेला ब्रेकफास्ट घेऊन आम्ही निघालो उंब्रजचा पहिला मारुती बघण्याकरता. हा मारुती कराडपासून साधारण 15-16 किलोमीटरवर आहे. आजच्या दिवसाचा प्रोग्राम आहे. पहिलं सज्जनगडला जाणार आहोत, नंतर उंब्रजचा मारुती आणि त्याच्यानंतर अजून जमल्यास 3-4 मारुती कंप्लीट करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मारुती दर्शनचाच व्हिडिओ करणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओ सज्जनगडवर एक सेपरेट व्हिडिओ करू. चला आपण आलो आहे ते उंब्रजचा मारुतीच्या देवळामध्ये. जे लहान असं हे गाव आहे त्याच्यामधनंच आपण चालत या देवळापर्यंत पोचलेलं आहे. तसं हे छोटंसं मंदिर आहे आणि सर्वात शेवटी बांधलेलं वाटतं समर्थ महाराजांनी बांधलेलं शेवटचं मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामी चाफळवरून रोज उंब्रज येथे स्नानाला जात आणि म्हणून इथे मारुती स्थापना झाली असावी असं म्हणतात.
मंदिराच्या जवळ कृष्णा नदीचा घाट आहे. कृष्णा नदीत स्नान करायचे स्वामी समर्थ महाराज आणि मग ह्या मारुतीची पूजा करून समर्थचा हा दररोजचा कार्यक्रम असायचा. या मूर्तीची स्थापना शके 1571 झाली. या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत 13 दिवस कीर्तन केले. नंतर त्यांना शिरोळे येथील देशपांडे घेऊन गेले, असा विश्राम घामात उल्लेख आहे. आम्ही गेलो तेव्हा पुजारी आरतीची म्हणजे सकाळच्या पूजेची तयारी करत होते. त्यामुळे तिथे आपल्याला दिसत आहेत पुजारी मारुतीला वस्त्र आणि त्याची साफसफाई, आंघोळ आणि हे प्रकार चालू असताना दिसत आहेत. समर्थांनी असं शके 1570 उमरजमध्ये काही जमीन त्यांना इनाम म्हणून मिळाली होती आणि त्यामुळे त्यांनी इथे मारुती मंदिर त्यापाठोपाठ मठही स्थापन केला असं सांगण्यात येतं. उमरज हे मसूर च्या पश्चिमेस 4 मैलावर आहे. उमरज आणि मसूर यांच्यामधून कृष्णा नदी वाहते आणि उमरज जे आहे हे पुणा बेंगलोर हायवेवरच असं मंदिर आहे. येथील हे जे उमरस मारुती देऊळ आहे हे पूर्वाभिमुख आहे. देवळाचा परिसर आकर्षक तसा दिसत नाही आहे कारण छोटी आहे, पण मूर्ती मात्र चांगली आहे. हा मारुती समर्थांच्या 11 मारुतीत सर्वात वयाने लहान बाल मारुती आहे. या मूर्तीला चांदीचे डोळे आहेत आणि मूर्तीची उंची साधारण 6 फूट आहे. मूर्ती चुना, वाळू व ताग ह्याच्यापासून ही बनवलेली आहे. या मारुतीला 11 मारुतीपैकी हा मारुतीला उमरसचा मारुती किंवा मठातील मारुती असं सुद्धा म्हणतं. मंदिराच्या नावाचा म्हटलं फलक कुठे तिथे दिसला नाही. मंदिर आहे चांगलं, परंतु मंदिराचा प्रवेश उत्तरेकडून आहे. या मंदिरासंबंधात 2 आख्यायिका आहेत. पहिली आख्यायिका अशी की एक दिवस स्नान करीत असता समर्थ स्वामी स्नान करत असताना बुडाले आणि त्यांनी बुडालो असं ओरडले. प्रवाहाच्या खालच्या बाजूस स्नान करीत असलेल्या शिष्य मंडळींची त्यामुळे जरा गडबड उडाली. लोक त्यांच्या मदतीस येण्याच्या अगोदरच मारुतीरायांनी खडकावरून नदीच्या पात्रात उडी मारली आणि त्यांना तिथून पाण्यातून बाहेर काढले. तेव्हा श्रीरामांनी तुझा सांभाळ करण्याची मला आज्ञा दिली आहे असं समर्थांना मारुतीराय म्हणाले आणि ज्या खडकावरून मारुतीरायांनी उडी मारली तेथे मारुतीरायाचे पाऊल उमटलेले आहे, पण सध्या मात्र ते वाळूखाली बुजलेलं आहे. दुसरी आख्यायिका अशी आहे की एक ब्राह्मण समर्थांचा शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होता आणि त्याला वाटले की आपल्याला मठात आरामात राहायला मिळेल, परंतु समर्थ महाराज त्याला इकडे तिकडे जेव्हा घेऊन जायला लागले तेव्हा तो कंटाळला आणि त्यांनी समर्थांना सोडून तो तुकाराम बुवांकडे आला. तुकाराम बुवांकडे अनुग्रह मागायला लागला. तेव्हा तुकाराम बुवांनी त्यांना विचारलं की पूर्वी तू कोणाचा अनुग्रह घेतला होता? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी समर्थांचा अनुग्रह घेतला आहे, तो आता सोडून आलो आहे. तुकारामांनी सांगितलं की तू त्यांच्याकडे जा, त्यांचा अनुग्रह परत करून ये. आणि तो जेव्हा ब्राह्मण समर्थांकडे परत गेला आणि अनुग्रह घ्यायची त्यांना विनंती करू लागला तेव्हा समर्थांनी सांगितलं पाण्याची एक चूळ भरून अनुग्रहाचा मंत्र म्हणून त्या समोरच्या खडकावर टाक, म्हणजे अनुग्रह परत केल्यासारखे होईल. त्या माणसाने चूळ भरून खडकावर टाकली तेव्हा तेथे रामाच्या मंत्राची श्रीराम जय राम जय जय राम अशी अक्षरं उठली आणि त्याच क्षणी त्या ब्राह्मणाची वाचासुद्धा गेली. मग तो ब्राह्मण परत तुकारामांकडे गेला आणि तुकारामांनी परत समर्थ त्यांना घेऊन आले आणि सांगितलं की त्यांची कृपा करून वाचा गेलेली परत द्या. मग समर्थांनी जर सांगितलं की मंत्राची अक्षरे चाट, म्हणजे तुझी गेलेली वाचा परत येईल. आणि तसे केल्यानंतर ब्राह्मणाला त्याची वाचा परत मिळाली. हनुमानांचे पाऊल आणि खडकावर उमटलेला हा मंत्र
पुन्हा अजून तेथे आहेत, पण असं म्हणतात की बरीचशी वाळू वाहून गेल्या असल्यामुळे त्या हे दोन्ही गोष्टी वाळूखोली बुजलेल्या आहेत. तर असं आख्यायिका या उमरसच्या मारुतीबद्दल सांगली जाते. उमरसच्या मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो ते सज्जनगडला. तिथे आम्ही दर्शन घेणार आहोत. नंतर प्रसादाचं भोजनसुद्धा घेणार आहोत. सज्जनगडचा व्हिडिओ आपला सेपरेटच असेल. आणि प्रसादाचं भोजन घेतल्यानंतर आम्ही तिथे निघालो ते शिंगणवाडीच्या खडीचा मारुतीचं दर्शन घेण्याकरता. आजूबाजूला जाताना रस्ता बघा किती सुरेख आहे. दोन्ही बाजूला मोठमोठे ऊसाचे असे मळे लागलेले होते आणि आता ऊसाचा हंगाम चालू असल्यामुळे कापणी पण आपल्याला तिथे दिसत आहे. जाफळच्या नैऋत्येस सुमारे अर्धा मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. शिंगणवाडीच्या टेकडी तिथे एक गुहा होती आणि त्या गुहेत समर्थ रामदास आपला जप करायला जात असे आणि म्हणून त्यांनी आपल्या आराध्य दैवतेची म्हणजेच मारुतीची मूर्ती तयार करून तिची तिथे स्थापना केली. जाफळच्या 2 मारुतीच्या स्थापने मागोमागच म्हणजे साधारण शके 1571 या मूर्तीची स्थापना झाली असावी असे मानले जाते. जाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ हा होता आणि त्या शिंगणवाडीच्या टेकडीवर ह्या मारुतीला खडीचा मारुती अथवा बाल मारुती असे म्हणतात. 6 फूट लांबी रुंदीच्या देवळात 3.5 फूट उंचीची ही मूर्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. ह्या मारुतीच्या डाव्या हातात त्रिशूळासारखी वस्तू आहे आणि ती बहुधा ध्वजा असावी. तर असाच ध्वजा चाफळचा प्रताप मारुती व पारगावचा मारुती यांच्या डाव्या हातातही अशी ध्वजा आहे. 11 मारुतीतले हे देऊळ सर्वात छोटे आहे. हे मंदिर उंचावर आहे. या मारुतीची स्थापना चाफळच्या मारुतीच्या मागोमागच झाल्यामुळे व चाफळपासून फारच हा मारुती जवळ असल्यामुळे काही लोक याला चाफळचाच 3रा मारुती समजतात. आमच्याबरोबर असलेले वाठारी साहेब हे प्रत्येक मारुतीच्या देवळामध्ये मारुती स्तोत्र म्हणत होते. आपण बघितलं ह्या देवळाच्या आजूबाजूला खूप चांगली प्रकारची झाडी लावलेली आहेत. इथे काही लोक बसले होते लोकल. त्यांना मी थोडंसं त्यांच्याशी गप्पा करता त्यांनी सांगितलं आता आजकाल इथे 4 बिबटे त्यांचासुद्धा इथे वावर आहे. तर असा होता हा सुंदर खडीचा मारुती. आता आपण जाणार आहोत तिथे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज ची भेट झाली ती जागा बघण्याकरता. परत जाताना पण तुम्ही बघा आजूबाजूला सुंदर अशी सिनरी दिसते. आपण जात आहोत अशा ठिकाणी की जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील पहिली भेट झाली. हे जे ठिकाण आपण आता आलेलो आहे इथेच भेट झाली असावी असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. सुद्धा पहिल्या भेटीच्या ठिकाणाबद्दल अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये मतभेद आहेत, परंतु काही ऐतिहासिक नोंदीनुसार त्यांची भेट चाफळजवळील शिंगणवाडी जे आपण आता वरती जातोय इथे झाली होती असे मानले जाते. आणि ह्या भेटीबद्दल प्रमुख नोंदी सुद्धा केलेल्या आहेत. काहीनुसार शिवाजी महाराजांनी समर्थांना भेटण्यासाठी चाफळला भेट दिली जिथे त्यांनी राम मंदिर बांधले होते. नंतर काहीच्या मते ही भेट 1649 मध्ये झाली असावी ज्यामध्ये समर्थांनी महाराजांना उपदेश दिला. आणि नंतर समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी सज्जनगड किल्ला दिला. त्यांनी आपले वास्तव्य केले आणि अखेर समाधी घेतली. भेटीचे नक्की ठिकाण आणि तारीख हा वादाचा विषय असला तरी बहुतांश उल्लेख शिंगणवाडी चाफळजवळ आणि सज्जनगड या ठिकाणाशी संबंधित आहे. इथे समर्थ स्वामींचा मठ होता
आणि ह्याच मठालगतच्या ही जी आपण बाग बघतोय, या बागेतील एका शेवरीच्या वृक्षाखाली झाली. काहींच्या मते तिथे चिंचेच्या वृक्षाखाली झाली. या भेटीच्या वेळी महाराजांकडून गुरुदक्षिणा दाखल मिळालेले होऊन समर्थांनी तिथे जमलेल्या लोकांवर उधळले व त्यातील काही नाणी अजूनही परिसरात सापडतात असे म्हणतात. असा दिवसभराचा आमचा प्रोग्राम होता. नंतर आम्ही तिथेच समोर एका शेतकऱ्याच्या घरी गेलो. तिथे त्यांनी भुईमुगाच्या शेंगा वाळत घातल्या होत्या. थोड्याशा शेंगाचा आम्ही त्यांच्याकडनं घेतल्या आणि मग निघालो ते आमच्या परतीच्या प्रवासाकरता. पोचलो साधारण हॉटेलला 6:30 वाजता. नंतर आम्ही जेवण घेऊन मग निघणार होतो ते दुसऱ्या दिवशी करता. असा होता हा आमचा पहिला दिवस. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता आपण भेटूया दुसऱ्या दिवशीचा आमचा प्रोग्राम आणि काही मारुती मंदिर.